रंगतदार लढतीमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव करत बजरंग सोनावणे खासदार झाले। मी शेतकरी पुत्र आहे, जनतेची सेवा करीन असं भाषण करणाऱ्या बजरंग सोनावणेंची भाषा आता बदललेली दिसतेय। सोनावणेंचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। एक नागरिक रस्त्याची समस्या घेऊन सोनावणेंच्या कार्यालयात गेला। त्यावर बोलताना आता हे काम आपल्याकडे येत नाही, रस्त्याच्या कामासाठी पालकमंत्र्यांकडे जायचं असं सोनावणे त्या नागरिकाला म्हणतात। जो एक कमरे इतकं पाणी या ठिकाणी साचतंय, कित्येक लोक पडले, दुधावाले पडले, माळ्यावाले पडले, ते रिक्षावाले, त्यांचे मरायची वेळ आली आहे। आमच्या गावाला एसटी नाही, आमच्या गावाला रिक्षा नाही, म्हणून मी या ठिकाणी बसत आहे। शाळेत जाणाऱ्या, कॉलेजला जाणाऱ्या पोरांचे या ठिकाणी हाल होत आहेत। आमदार, खासदार, मी जिल्हाधिकारी, जेवढे जिल्हाधिकारी आले नाही, हे खासदार येतच नाही रस्ता, नाही खासदार फंड वगैरे द्यायचं, खासदार फंड रस्त्याला द्यायला काय पत्रवळा वाटत काहीच करत नाही। त्याला आमदाराच्या याच्यातून टाकला होता, आमदार साहेबाला, आमदार साहेबाला तर झालं नाही 5 वर्ष म्हणून तुमच्याकडे विरोधी पक्षात असल्यामुळे माझ्याकडे येऊन पण हा विषय रस्त्याचा विषय खासदाराच्या अखत्यारीत येत नाही। खासदार झाल्यानंतर सोनावणेंची भाषा बदलल्याची चर्चा आता बीड जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे। त्यामुळे बीड जिल्ह्यात राजकीय चर्चांना देखील उधाण आलेलं आहे। रस्त्याच्या कामासाठी पालकमंत्र्यांकडे जाण्याचं त्यांनी या कार्यकर्त्याला सांगितलेलं आहे। समस्या मांडणाऱ्या नागरिकाला रस्त्याची समस्या या नागरिकाने मांडली होती आणि रस्त्याचं काम खासदाराकडे येत नसून ते पालकमंत्र्यांकडे येतं आणि पालकमंत्र्यांकडे ही समस्या घेऊन जाण्याचा सल्ला यावेळी बजरंग सोनावणेंनी या नागरिकाला दिलेला आहे। आमच्या गावाला एसटी नाही, आमच्या गावाला रिक्षा नाही, म्हणून मी या ठिकाणी बसत आहे।